यवतमाळच्या लोहारा MIDC परिसरात असलेल्या मनोरमा जैन या दालमिलमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर एक मशीन जे आहे ते या ठिकाणी पडलेली आणि त्यामध्ये 3 मजुरांचा जागीच मृत्यू जो आहे तो झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। आपण आहोत त्या दालमिल परिसरामध्ये। या ठिकाणी पाहिलं तर लोहारा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी घटनास्थळ पंचनामा जो आहे तो सध्या या ठिकाणी केला जात आहे। फॉरेन्सिकच्या टीमकडून सुद्धा माहिती जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी घेतली जाते। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हे उपकरण जे आहे ते या दालमिल परिसरातलं आहे आणि हे या ठिकाणी मजूर काम करत असताना पडल्यानंतर या संपूर्ण मशीनच्या खाली दबून मजुरांचा जो आहे तो मृत्यू या ठिकाणी झाला असल्याचं कळत आहे। पोलिसांकडून जो आहे तो सध्या घटनास्थळ पंचनामा जो तो केला जात आहे। यामध्ये मृत जे मजूर आहेत ते 2 मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळत आहे। त्यासोबतच एक मजूर जो आहे तो वर्धा जिल्ह्यातील असल्याचं या ठिकाणी कळत आहे। पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडम, नेमकी घटना ही झाली आणि कशा पद्धतीनं हा अपघात झाला? अपघात हा आम्हाला जशी माहिती मिळाली की जैन दालमिया मनोरमा दालमिया इथे मजूर जे आहेत ते जे दाल स्टोरेज आहे ते खाली पडल्यामुळे दबल्यामुळे मयत झालेले आहेत किंवा दबून गेलेले आहेत म्हणून अशी माहिती प्राप्त झाल्याने आम्ही तात्काळ सदर ठिकाणी आल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ते जे स्टोरेज आहे हे इथं लावलेलं आहे। तिथं दाल स्टोरेज केली जाते। ते स्टोरेज खाली पडल्यामुळे त्याच्या खाली जे मजूर होते 5 मजूर होते त्याच्यातले 2 जखमी झालेले आहेत आणि 3 जागीच मयत झालेले आहेत। अशी घटना घडलेली आहे। मॅडम, हे जे मयत आहेत ते कुठले आहेत नेमके आणि जे जखमी आहेत त्यांच्यासाठी काय नेमके पुढचे उपचार? जखमी आहे ते हॉस्पिटलमध्येच आहे आणि मयत जे आहेत त्याच्यातले 2 जे आहेत ते मध्य प्रदेशमधील आहेत आणि एक जे आहे वर्धा जिल्ह्यामधील आहेत। काय नेमकी पुढची कारवाई पोलीस विभागाकडून या संपूर्ण दालमिल करणार? पोलीस आता यापुढील तपास म्हटलं तर आता सध्या मर्ग दाखल करून पुढील गुन्हा दाखल करून नंतर तपास करणार। पण सध्या तरी आता मर्ग दाखल करून इन्क्वेस्ट पंचनामा करून नंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। निश्चित या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पोलिसांकडून गुन्हा जो आहे तो दाखल केला जाणार आहे आणि जे जखमी आहेत त्यांना उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।